मंडळी, या समासाचे नाव जरा चमत्कारिकच वाटते, पण अध्यात्मशास्त्रदृष्ट्या ते अगदी योग्य आहे. कसे ते या समासामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले आहे. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदासबोध दशक 17वा समास पहिला. देव बलात्कार. श्रीराम निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा, सकळा परजो परमात्मा, चैतन्य साक्षी ज्ञानात्मा, षड गुणेश्वरू. परब्रह्म जो आहे त्याचे मूळ अत्यंत निश्चळ आहे. त्या परब्रह्मामध्ये एक संकल्प उठला, सदवस्तूला स्वतःची जाणीव झाली. या जाणीवेला 2 अंगे आहेत. ज्ञानमय अंतरात्मा अथवा परमेश्वर हे एक अंग, तर शक्तिमय अष्टधा प्रकृती हे दुसरे अंग आहे. प्रत्यक्ष दृश्य विश्वामध्ये देहाच्या आधाराने आपल्याला अंतरात्मा अनुभवास येतो. अंतरात्मा देव आहे, तर देह हे त्याचे देऊळ आहे. देवळाला देखील येथे बरेच महत्त्व असते. मूळ परब्रह्म निश्चल आहे, त्यामध्ये चंचल निर्माण होते, तोच आत्मा आहे. सर्वांच्याहून श्रेष्ठ असल्यामुळे त्यास परमात्मा असे म्हणतात. चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षडगुणेश्वर ही त्याचीच नावे आहेत. तो सर्व जगाचा स्वामी असल्याने त्याचे नाव जगदीश्वर आहे. त्याच्यापासून सर्व सृष्टीचा एवढा मोठा विस्तार झाला. शिवशक्ती, जगदीश्वरी, प्रकृती पुरुष, परमेश्वरी, मूळ माया, गुणेश्वरी, गुणक्षोभिनी अशी मूळ मायेची नावे आहेत. क्षेत्रज्ञ, द्रष्टा, कुटस्थ, साक्षी, अंतरात्मा, सर्व काही पाहणारा, शुद्ध सत्व, महत्तत्व या सगळ्यांची जो बरोबर परीक्षा करतो, त्या सर्वांचा जो यथार्थपणे समजतो, तोच खरा जाणता साधू होय. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर, पिंडामध्ये राहणारा जीवेश्वर, त्याच्याकडे दृष्टी ठेवूनच सर्व लहानथोर प्राणी तो पाहतो. साधू सर्व प्राणी पाहतो, पण त्याची दृष्टी प्राण्याच्या अंतर्यामी राहणाऱ्या अंतरात्म्याकडे असते. हा अंतरात्मा देहरूपी देवळात बसलेला असतो. त्याची सेवा केली नाही, त्याला हवे ते दिले नाही, तर तो देहाला जिवंत ठेवित नाही. म्हणून त्याच्या भीतीने लोक त्याला भजतात. ज्या वेळी त्यास हवे ते मिळत नाही, त्यावेळी तो लोकांना छळतो, त्रास देतो, म्हणून लोक आवडीने त्याला हवे ते देतात. ज्यावेळी जी गोष्ट तो मागतो, त्यावेळेस ती गोष्ट लोक त्यास पुरवतात. अशा रीतीने सारे त्रैलोक्य त्याची सेवा करते. 5 इंद्रिय भोगांचा नैवेद्य जेव्हा हवा तेव्हा तयार असतो, असे जर केले नाही तर लगेच देहात रोग होतात. ज्यावेळी अंतरात्मा रूपी देवाला नैवेद्य मिळत नाही, तेव्हा तो देहात राहत नाही. भाग्य, वैभव आणि इतर सारे पदार्थ टाकून तो चालता होतो. मनुष्य मरतो. तो देह सोडून जातो हे कळू देत नाही, कोणास समजतही नाही. देवाशिवाय देवाचे रहस्य इतर कोणालाच आकलन होत नाही. देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर देवालये पाहावी लागतात. देवळाच्या माध्यमाने कुठेतरी देव प्रकट होतो. पुष्कळ माणसे पाहिली तर एखादा आत्मज्ञानी आपल्याला आढळतो. देवळे म्हणजे नाना प्रकारची शरीरे, शरीराच्या अंतरी जीवेश्वर राहतो. अनेक प्रकारची अनेक शरीरे आहेत, त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे भेद आहेत. शरीरे म्हणजे चालती बोलती देवळे असून त्यामध्ये देव राहतो. जितकी देवळे म्हणजे शरीरे आहेत, तितकी सगळी कठीण कळणे अवश्य आहेत. शरीराचे जे नाना प्रकार जगामध्ये आढळतात ते सारे माहीत असावेत. आत्माराम अशा सर्व देवळातील मुख्य देव असतो. अशा अशाश्वताचा तो मुकुटमणी आहे. तो अतिशय भव्य आहे, भारी आहे, तसा तो अतिशय सूक्ष्म आहे. त्याचा महिमा अगम्य आहे. मत्स्य, कूर्म व वराह ही जी देवळे आहेत, त्यांनी तर हा भूगोल धरला आहे. सर्व काळ त्यास आधार दिला आहे. मत्स्य, कूर्म व वराह यांच्यामध्ये काही फार अक्राळ विक्राळ आहेत, तर काही सौम्य आहेत.
कित्येक देवळात सुखाला इतकी भरती येते की तेथे सुखसमुद्र आहे असा भास होतो. पण ती भरती अशाश्वत असते, तात्पुरती असते, ती कायम टिकत नाही. हे अशाश्वत विश्व ज्याने निर्माण केले आणि नीट चालवले तो अंतरात्मा अशाश्वताचा राजा आहे. अशाश्वतामधील सर्वश्रेष्ठ तत्व आहे. तो इंद्रिय गोचर नाही ही गोष्ट खरी, पण त्यालाच सर्व दृश्यांचा स्वामी मानले पाहिजे. अंतरात्म्याकडे तोंड केले की भेदाकडे पाठ झाल्याने जिकडे तिकडे अभेद अनुभवास येतो. अंतरात्म्याकडून तोंड फिरवले की अभेदाकडे पाठ होते आणि मग जिकडे तिकडे भेद अनुभवास येतो. त्यामुळे फार दुःख भोगावे लागते. मग अंतरात्म्याकडे लागणे ही ऊर्ध्वगती, तर मन दृश्यांकडे लागणे ही अधोगती समजावी. वर खाली जाण्याचा हा क्रम विश्वामध्ये नीटपणे चालत असतो. या अवाढव्य विश्वाचे मूळ जो अंतरात्मा तो फार भव्य व प्रचंड आहे, पण तो अतिशय सूक्ष्म असल्याने सहज आपल्याला अनुभवास येत नाही. अतिचंचल असल्याने तो क्षणभर देखील एके ठिकाणी स्थिरपणे राहत नाही. तो अंतरात्मा किंवा परमात्मा असा अगाध आहे, त्याचा महिमा जाणणारा कोणी नाही. हे सर्वोत्तमा, तुझी लीला फक्त तुलाच माहीत आहे. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधण्यामध्ये मानवी जीवनाचे सार्थक आहे. अंतरात्म्याची सतत अनुसंधान ठेवणाऱ्या चिंतनशील माणसापाशी परमात्मा सदैव राहतो. असा माणूसच योगी आहे. त्याने अनेकांना भगवंताच्या मार्गास लावावे. स्थूल व सूक्ष्म तत्वाचा शोध घेऊन आत्मप्रचिती घेणारी माणसे थोडीच असतात. आपण सत्संगामध्ये सतशास्त्राचे श्रवण करावे आणि अंतरात्म्याचे अखंड चिंतन करून संगत्याग साधावा. जीवनामध्ये नित्यानित्य विवेक करावा आणि त्याच्या बळावर इहलोक आणि परलोक दोन्हीकडे यश मिळवावे, तरच जगामध्ये जन्मास आल्याचे सार्थक घडते. चिंतनशील माणसांपाशी देव अखंड 24 तास राहतो. अशा व्यक्तीच्या पूर्वपुण्याईला जोड नाही असे समजावे. ज्याचा भगवंताशी अखंड योग असतो त्यास योगी म्हणावे. असा योग ज्यास साधला नाही तो वियोगी होय. पण सतत चिंतनाचा अभ्यास केला तर त्या योगाच्या बळाने वियोगी देखील योगी बनतो. थोर पुरुषाचा थोरपण असा की तो लोकांना सन्मार्गास लावतो. जो स्वतः पोहणारा आहे त्याने बुडणाऱ्या माणसाला बुडू देऊ नये. जो स्थूल आणि सूक्ष्म तत्वांचा संपूर्ण शोध घेतो आणि पिंड व ब्रह्मांड यांचे बरोबर विवरण करतो त्याला आत्मप्रचिती येते. पण जगामध्ये अशी माणसे थोडी असतात. ही माणसे वेदांतामधील संपूर्ण पंचीकरण अखंड विवरित राहतात. त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये महावाक्यांचे रहस्य शोधतात. या जगामध्ये अशी जी माणसे असतात त्यांची संगत लाभणे खरोखरच धन्य होय. त्यांच्याकडून परमार्थ नुसता श्रवण करून सामान्य लोकांना उत्तम गती प्राप्त होते. संतांची संगत आणि त्यांच्याकडून सतशास्त्रांचे श्रवण असा योग यावा. तेथे अखंड आत्मानात्म विवरण चालते. अनेक संतांचा सहवास घडतो आणि लोकांवर उपकार करता येण्यासारखे अनेक सद्गुण अंगी जडतात. अखंड चिंतनशील असणारे जे कीर्तिमान पुरुष असतात ते परमेश्वराचे अंश समजावे. धर्मस्थापना करण्याची उत्कट इच्छा व खटाटोप त्यांच्यापाशीच आढळतो. त्यांच्या ठिकाणी सारासार विचार विशेषणे असतो. त्या विचाराने जगाचा उद्धार घडून येतो, पण ते स्वतः मीपणाचा त्याग करून चिरंजीव स्वरूपमय होऊन जातात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देव बलात्कार नाम समास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील शिवशक्ती निरूपण या व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.